नमस्कार, मी माया. मी आज तुम्हाला आपण जगासाठी काय करू शकतो हे तुम्हाला मी थोडक्यात सांगते. तरी तुम्ही चॅनल माझं सबस्क्राईब करून शेवटपर्यंत चांगली ट्रिक्स सांगणार आहे. तरी तुम्ही हे चॅनल्स अजून सगळं ऐकावं, याचा फायदा घ्या. सांगू तुम्हाला एक अशी गोष्ट आहे की जेणेकरून आपण ना कुणाबद्दल खूप चांगला विचार करायचा. भले आपले लोक आपल्यासाठी वाईट पण विचार करू दे, पण त्यांना आपल्याला ज्या गोष्टी योग्य गोष्टी असतील ना त्याच सांगायच्या. जेणेकरून आपल्याकडून ज्या चांगल्या गोष्टी होणार आहेत तेच आपण त्यांना सांगायचं असतं. भले असं ते लोकांनी विचार करावा, हे काय खोटं सांगेल आपल्याला खरं सांगेल, पण आपण आपल्या मनातलं खरापणा हा त्यांना दाखवून दिला पाहिजे. असंच असतं की ज्यांना आपण चांगलाच सल्ले दिले ना, ते सल्ले त्यांना काही काही वेळेस उपयोगात पडतात. ते सल्ले त्यांचा फायदा पण करतात. अशीच एक घटना आहे आमच्या बाजूला राहणारी. ते ते ती बाई होती, ती खूप चांगली होती, माझी मैत्रीण. तिने काय केलं, तिची मुलाची परीक्षा झाली, मुलगा 12 पास झाला, मुलांनी एकदम छान मार्क पाडले. त्याच्यानंतर मी विचार केला, माझ्याकडे सल्ला घ्यायला आली की काय हो तुम्ही तुमच्या मुलाला असं असं केलं तर मी पण माझ्या मुलाला टाकू का? मी म्हटलं, हे बघ, तू ना त्याला शिकवलं, चांगलं खूप शिकवलं तू, चांगलं त्यांनी छान अभ्यास केला, त्यांनी मार्क पण चांगले पडले, पण त्याला कुठली आवडती ते तू चॉईस कर. त्याची कुठल्या गोष्टीत जाण्याची चॉईस आहे, त्याला कुठला सब्जेक्ट आवडतो, काय आवडतो, याच्यामध्ये तू त्याचा निर्णय घे आणि त्याचं मत तू पहिलं बघ. तर त्याचं मत असं होतं की मम्मी माझं असं असं आहे, मला ह्या ठिकाणी अशा ठिकाणी जायचं आहे. तर मग मी म्हटलं, अरे योग्यच आहे हे, तुम्ही त्याला जाऊ द्या. माझ्या पण मनातून हीच गोष्ट होती की तुम्ही त्याला ह्याच फील्डमध्ये पाठवा. ह्या फील्डमध्ये खूप काय काय आपल्याला शिकायला भेटतं. तिने अशा फील्डमध्ये टाकलं जेणेकरून त्या मुलाला चांगलं ॲडमिशन पण भेटलं. त्याचा डिप्लोमा पण कंप्लीट झाला. त्या मुलाने रेग्युलर अभ्यास करून, टेट्या न घेता, काही ना ड्रॉप न लागता, त्याने व्यवस्थित एकदम अभ्यास करून आज त्याने ॲडमिशन डिप्लोमा करून डिग्रीला पण झाला. तो डिग्रीला पण चांगलं ॲडमिशन भेटलं. रेग्युलर त्याने अभ्यास केला. हे त्या बाईला म्हणजे तिचा विश्वास बसला माझ्यावर की तुम्ही जे सांगितलेलं तो निर्णय खूप चांगला होता. मी मी विचार केला, माझ्याकडून जे होतं मी ते करणार. मी कोणाला वाईट सल्ले देणार नाही, मी चांगलेच सल्ले देणार. आपल्याला सल्ले द्यायला काय आहे, कोणी कोणासाठी पण आपण चांगले 4 शब्द विचार करतो. आपलं मन असं दुसऱ्यांबद्दल हे नाही राहत मनातून. जाऊ ते झालं तर झालं, त्याचं विचाराचं चांगलं होईल म्हणून मी तिला असं बोलले. पण आज त्या मुलाने डिग्री पण पास केली रेग्युलर. आज तो मुलगा एका पायावर, त्याला जॉब पण लागेल. अजून तो पुढे 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 शिकण्याचा प्रयत्न करतोय. त्या बाईने आजपर्यंत मला कधी पण भेटू दे, काही पण मला बोलत राहते, तुम्ही मला जो निर्णय घ्यायला सांगितला, जो सल्ला दिला, आज तो खूप उपयोगात ठरला. मी म्हटलं, हे बघा, माझं मत काय आहे. माझं मत असं आहे की आपण ना कोणाबद्दल ना 4 शब्द चांगलेच बोलायचे, 4 शब्द चांगलेच सांगायचे. जे शब्द आपण सांगतो ना ते आपले देवाच्या देव म्हणतात ना की तुझ्याबद्दल तू बोलशील, दुसऱ्यांबद्दल चांगलं सांगशील, दुसऱ्यांबद्दल तू आदर करशील, तेवढंच तुला पण तुझं पण हे होणार. त्याच्यामुळे आपल्याला कशी शिकवण दिलेली आहे जन्मात, जशी चांगले आपले वागणूक वळण वगैरे असतं, कोणाचं भलंही बघायचं. भले या जमान्यामध्ये कोणी आपलं वाईट जरी चितवत असलं ना तरी पण आपण दुसऱ्यांचं वाईट चितवायचं नाही. का? आपल्याला फायदा काय होतो दुसऱ्याचं वाईट चितवून? आपलं पाप वाढण्यापेक्षा आपण 4 शब्द लोकांना सांगून 4 पुण्याचे कामं केले तर आपलाही फायदा आणि त्यांचा पण फायदा. जेणेकरून आपल्याला मोटिवेशन पण भेटतं, आपल्याला आपल्या गोष्टी पण साध्य होतात आणि मेन म्हणजे काय, त्यांचं भलं पण होतं. त्यांनी मला इतकं आज भरभरून ते मला जेव्हा पण भेटलं की तेव्हा पण मला विचारतात, तुम्ही जे निर्णय सांगितला तो खूप योग्य घेतला, मी खूप चांगला घेतला निर्णय, तुम्ही मला असा निर्णय. हे असून पण त्यांनी सेकंड टाईम पण माझ्याजवळ आले, मला विचारलं त्यांच्या मुलीच्या बाबतीत पण मी एकच सांगितलं, हे बघा, त्याला त्यांनी कसं तरी म्हणजे मुलांनी व्यवस्थित केलं, काही कुणाशीच हे न करता अभ्यास वगैरे करून सगळ्या गोष्टी, कमी मार्क असून पण त्यांनी आज चांगली डिग्री लेवलला गाठलं. तर तसंच तुम्ही पण तिचा निर्णय घ्या, तिला सांगा तुला काय आहे, काय चॉईस आहे वगैरे.
पण मला विचारलं त्यांनी, मी ह्यावेळेस काय बोलले, ह्यावेळेस म्हटले बघा, त्यावेळेस तुमचा पहिला निर्णय होता म्हणून मी तुम्हाला सांगितलं. ह्यावेळेस शेवटी चॉईस तिचीच आहे. तिला जी चॉईस आहे ती तिच्या मनाने करू दे. आईला वाटलं तिच्या की हो हिच्या मनाने चॉईस होऊ दे, हिची चॉईस तिला करू दे. ती मुलीने पण आज ॲडमिशन वगैरे चांगलं घेऊन आज चांगल्या लेवलला ती मुलगी आहे. जेणेकरून आपल्याकडून चांगल्याच गोष्टी होतात ना, त्याच गोष्टी आपण करायच्या. कोणाबद्दल वाईट विचार करून किंवा कुठली पण मनात वाईट शंका आणून काही कोणाबद्दल असं वाईट बोलायचं नाही, वाईट शिकवायचं पण नाही. जेणेकरून आपल्या मागे परमेश्वर असतोच. परमेश्वर हा ना प्रत्येकाच्या मागे असतो. पण बघायला आणि तुम्हाला एक सांगते, ते डोळे असतात ना, आपलं मन असतं ना, ते मन आपलं चांगलं पाहिजे. मन साफ असलं की आपण सगळं आपलं जग दिसतं चांगलं, आणि चांगल्या मनाला चांगलंच जग दिसतं. वाईट विचार केला तर मग वाईटमध्ये जातं. त्याच्यापेक्षा सगळ्यांनी आपण चांगले विचार करायचे असतात सगळं. हे मला आज अनुभवलं मी. म्हणून माझे एकच विचार असतो की मी सगळ्यांबद्दल ना चांगला विचार करेल, कोणाला वाईट सल्ले द्यायचे नाही, चांगले सल्ले द्यायचे. मैत्रिणींनी पण आज तुम्हाला सांगते, माझे एवढ्या मैत्रिणी आहे, सगळं आहे, भरपूर आहे. पण मी आज असं मी सांगते मनातल्या गोष्टी वगैरे सगळ्या त्यांना. पण त्या कारण जास्त पण त्यांच्याशी आपण आलं की मग त्यांच्या पण हे येतं की अरे बापरे ही काय करते काय नाही. म्हणजे लोकांना आपण काही बोलू शकत नाही, लोकांच्या मागे काय बोलतं आपल्या मागे लोक. म्हणून मी एक सांगते की जेणेकरून आपण ना लोकांसमोर राहायचं, बोलायचं, उठायचं, पण सगळ्याच गोष्टी शेअर करणं ही गरजेची गोष्ट नाही. सगळ्या गोष्टी शेअर करायच्या, सुखादुःखाचं शेअर करायचं, पण ह्या गोष्टी आपलं जे आपण आपल्या फील्डमध्ये आपण काय काय करतो काय नाही ह्या गोष्टी आपण चौकांना सांगत बसायचं नाही. समजा ते बाय चान्स त्यांना तर पाठीमागून माहितीच पडतं की ते काय करतात काय नाही, तरी पण जवळचे असतं त्यांना सांगायला हरकत नाही. ते लोक आपलेच असतात, ते आपल्याला कधी मागे खेचणारे नाही किंवा काही करणार नसतात, ते आपलेच असतात आपले. पण हे एक माझं म्हणण्याचा अर्थ काय, बोलण्याचा अर्थ तरकस की आपण ना विचार चांगले ठेवा, सगळ्यांबद्दल चांगला विचार करा, आनंदात राहा. जेणेकरून मोटिवेशन पण मिळतं आपल्याला. आणि आणि विचार चांगले असले ना सगळ्या गोष्टी दिशेने आपल्या व्यवस्थित होतात. ह्या गोष्टी ना माझी मैत्रिणी त्यावेळेला मग तिने मला भेटली, बोलते आता वगैरे विचारते, तर घरच्यांना पण माहिती पडलं की असं असं झालं आहे. त्याच्यानंतर सेकंड टाईम मला पण विचारलं, तुम्ही चांगले हे देतात, तुम्ही मोटिवेशन देतात, तुम्ही गार्डन्स म्हणतात म्हणजे गार्डन्स चांगले देतात, तुम्ही चांगलं हेल्प करतात. म्हटलं हो, माझ्याकडून जे होतं ते मी करते. म्हणून मला ना मनातून दुसऱ्यांचं चांगलं झालं ना खूप आनंद होतो, समाधान वाटतं. जेणेकरून आपले पण पाठीमागे मुलं बाळ आहे, त्यांचं पण आपलं भलं होतं. आपण पण त्यांच्याबद्दल चांगला आदर ठेवतो, प्रेम ठेवतो. चार चौकींमध्ये मिसळून राहणं म्हणजे हे खूपच चांगली गोष्ट आहे. मैत्रिणी पण जोडणं हे गरजेची गोष्ट आहे. मनातल्या गोष्टी शेअर करायच्या, मुलांबरोबर शेअर करतो, आपल्या नातेवाईकांशी शेअर करतो, ठरलेल्या योग्य व्यक्ती असतात त्यांच्याशी पण आपण करतो. मनातल्या गोष्टी शेअर करणं म्हणजे खूपच मोठी गोष्ट आहे. आनंदात पण राहतो माणूस, मन मोकळं राहतो, डोक्यातलं जे टेन्शन असेल ना ते पण निघून जातं सगळ्या गोष्टी. आणि आपण एक आपल्याबद्दल त्यांचं मत काय आहे, ही बाई कुठल्या स्वभावाची आहे, ही कशी आहे, हे सगळं कळून जातं. म्हणून म्हणून भले आपल्याला लोक पाठीमागे नाव ठेवते, पण आपलं मन काय आहे ते स्वच्छ आहे ते दाखवूनच द्यायचं. भले आपल्याला किती त्रास हो काही हो, पण आपण कधी पण विचार करायचा ना चांगलाच विचार करायचा. वाईट विचार करून आपल्याला काही फायदा होत नाही. म्हणून या गोष्टीत मी तुम्हाला एक सांगते, हा माझा सल्ला आहे की आनंदाने राहायचं, सगळ्यांशी खुश राहायचं, प्रेमाने राहायचं, सगळ्यांना मोटिवेशन करायचं, सगळ्यांचं भलं विचार करायचा आणि सगळ्यांना सल्ले द्यायचे, फुकटचे सल्ले नाही द्यायचे. जे आपले जवळचे आहे ना त्यांच्याशी प्रामाणिकपणे वागून त्यांना आपली गरज असेल त्यावेळेला सल्ले द्यायचे. म्हणजे नाही तर याचा अर्थ असं म्हणतील की फुकटचे सल्ले देतील, तो पण नाही करायचं. चांगलंच सांगायचं, कोणाबद्दल पण विचार करून सगळ्या गोष्टी करून आपण चांगलंच सांगायचं. तर आज त्या गोष्टीमुळं मला पण समाधान वाटतं आहे. त्या
त्या व्यक्तीला पण समाधान वाटते, तिच्या घरच्यांना पण समाधान वाटतंय. ते म्हणजे चॉईस चुकली नाही आहे. मी सांगितली ती चॉईस चुकली नाही म्हणून ते आज व्यवस्थित झालं आणि त्यांचं मन समाधान झालं. हेच माझे विचार किंवा माझं हे ऐकून तुम्हाला मोटिवेशन ऐकून तुम्हाला जरा वाटलं असेल चांगलं तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा की काय चुकतं काय नाही. याच्यानंतर मी असेच व्हिडिओ परत घेऊन तुम्हाला चांगल्या मोटिवेशन व्हिडिओ घेऊन तुम्हाला असं सांगत जाणार वेगवेगळे. थँक्यू सो मच. मी माया. नमस्कार, मी माया. आज तुम्हाला मी AI व्हिडिओ कसे बनवतात ते दाखवून देणार आहे. AI व्हिडिओ बनवताना खूप प्रॉब्लेम येतात असे सांगतात लोक, पण तुम्हाला एक सांगू का, AI व्हिडिओ आहे ना बनवताना खूप व्यवस्थित बनतात. जेणेकरून आपल्याला इमेज घ्यायची असते, त्याच्यानंतर ज्या वस्तूला आपल्याला लागतील त्याच्या गळ्यातलं लागेल ते गळ्यातलं पण तिथं सर्च मारून देऊ शकतो. तुम्हाला हे सांगते, आपली स्वतःची इमेज पण असते. ते घेताना आपण व्यवस्थित हे करायचं. खूप लोक सांगतात की जमत नाही, कसं काय घेतात, कसं करतात वगैरे. तुम्ही हे आम्हाला जमत नाही. जमतं सगळ्या गोष्टी, फक्त आपण ना नीट शिकायचं आणि नीट लक्ष देऊन केलं ना तर सगळं जमतं. ते रिपीट करावं लागतं, परत परत रिपीट करावं लागतं, सर्च करावं लागतं. हे एकदा नाही जमत तर मग तिथून परत परत रिपीट करून आपल्याला थोड्या थोड्या गोष्टी सर्च करून त्या बोलून वगैरे सगळं करून घ्यावं लागतं. तर तुम्हाला एक सांगते, असं एक ॲप आहे ज्या ॲप थ्रू आपल्याला सगळं क्रिएट करता येतं. व्हिडिओ, इमेज वगैरे टाकून सगळ्या गोष्टी करून तो AI व्हिडिओ बनवता येतो. जेणेकरून कमेंट येतात लोकांची की तुम्ही असं म्हणजे बनवताना तुमचे कसे व्यवस्थित येतात, आमचे जमत नाही वगैरे. पण हे आहे ना फक्त प्रॅक्टिस करावं लागते. थोडीशी प्रॅक्टिस केली ना तर सगळं तुम्हाला येईल. त्याच्यासाठी मी तुम्हाला एक सांगते, आता आपण AI व्हिडिओ बनवूया आणि तो कसा बनवतात तो त्याच्यासाठी आपण आधी गळ्यातलं हार, नेकलेस, तुम्हाला सांगते कानातली झुमकी, जे जे तुम्हाला हवं असेल ते ते सगळं याच्यामध्ये भेटणार. त्याच्यासाठी आपल्याला प्रिंटिसवर जावं लागेल, ते सर्च मारावं लागेल. यूट्यूबवर जाऊन ते सर्च करायचं. सर्च केल्यानंतर आपल्याला ते हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला सिलेक्ट करून त्या गोष्टी जसे जसे दिसतील ना तसे तसे आपल्याला क्लिक करून ते आपल्याला बनवावं लागतं. मग AIच्या थ्रू ॲपवर जायचं, त्या ॲपवर ओपन करून तो ॲप आपण तिथे ते टाकून ते व्हिडिओ वगैरे फोटो टाकू, इमेज टाकायची. इमेज टाकल्यानंतर आपल्याला जे आपण ज्वेलरी घेतली ती ज्वेलरी टाकायची. ज्वेलरी टाकल्यानंतर तुम्हाला स्वतः आपल्याला कुठली देवाची इमेज असेल ती टाकायची आणि मग सर्च करायचं याच्यावर आणि मग ते व्हिडिओ पुढे बरोबर चालेल. तर तुम्हाला हा व्हिडिओ कंप्लीट बघा, जेणेकरून तुम्हाला शेवटी ह्या व्हिडिओचं तुम्हाला माहिती पडेल की काय कसा बनवला आहे आणि ह्या कोणत्या AI थ्रू बनवलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे लास्टपर्यंत व्हिडिओ बघा आणि सबस्क्राईब करा, कमेंट करा. थँक्यू. चला AI व्हिडिओ आपण स्टार्ट करूया. क्रिएट करायचं. एक इमेज ओंकारात चिन्ह घेतल्यानंतर
राधे राधे भक्तजनों, मेरी और श्री कृष्ण की तरफ से आपको प्रणाम। जय श्री कृष्ण।